तर खुर्ची या मराठी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अन्याय झाल्याचा आरोप स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोसरे पाटील यांनी केला। संतोष अगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला। चित्रपट पूर्ण होईपर्यंत मला दुसरा कोणत्याही प्रकल्पात सहभागी होऊ नये अशी अट घालण्यात आली होती, असा आरोपही अविनाश खोसरे पाटील यांनी केला। तर संतोष अगवणे हा राजेंद्र अगवणेचा पुतण्या आहे। खुर्ची हा चित्रपट एक आता पहिला चित्रपट असला आपण तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रेडिटमधनं नाव गायब होतं आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं। फक्त एक चर्चा असते की फोकस लिहिण्यासाठी माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर। आणि त्यानंतर मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या आणि मग त्यानंतर मग मी कुठेतरी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो होतो। पण हळूहळू काही लोकांना सपोर्ट भेटला, त्यानंतर कुठे थोडं न्यायासाठी मी पुढे आलो, पण कुठे न्याय भेटत नव्हता आणि मे बी आज या सर्वांमार्फत मला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे।